इतकं मोठं तूप टाकले स्वाती तू त्यात. गरा भाजायचा आहे हो. हा गरा भाजायचा आहे. अगं गारा म्हणजे काय एका लग्नाचं वरा बिरडे येणार काय जेवायला इतकं मोठं टाकलंय तूप एक चमचा असतंय. मोठंच बोलत जावा. मग तुम्हाला मोठं बोलण्याशिवाय काय येतं? आता लेकरं ते खायचे ते काय वराडालाच घालवतो म्हणून मी माहिती. अगं पण त्याला काय मर्यादा असते का नाही? 1 चमचा 2 चमचे तू आखी अर्धी किटलीच ओतली त्यात. एवढा गरा या एवढा गरा भाजायला किती करा असा एवढा धाव बरं किती 1 किलो बरं आहे का? अर्धा किलो पाव किलो असेल. अर्धा किलो पाव किलो आहे काय? बरं असू दे. रुद्रा उलटून कुठे गेली? ते झालं बघ ते कळलं लागलं ती उकळ्या मारायला कसं करते बघ. करतो काय उपीट? कर तुझे हातानं बघून मी एक वेळेस बघीन पुढल्या वेळेस करीन उपीट कशी करते ती. एकाला उपीट खा वाटत नाही एकाला पोहे खा वाटत काय काय करावं? रुद्रा मला पाणी आलं थोडं. मला उपीटच खा वाटत होतं सकाळपासून. त्या कृष्णाला उपीट खायचं रुद्राला पोहे खायचं येतं. मला तर दोन्ही पण आवडत नाही. मला दोन्ही पण नाही. ए काय मस्त वास सुटलाय तुपाचा घऱ्यात. ओरिजिनल तूप आहे. एक नंबरच आहे. इतकंच आहे. माझं तर वासानंच पोट भरले तुपाच्या. फुटानं खाल्लाय म्हटलं का लागलाय. कुठलं फुटानं? हा पुढं दिसलं खूप दिसते. मस्त आहे लाल भाजून घे मग करा तुपात. कांदा चिरायचा आधी जरा भाजून घेते मग कांदा आणि उपीट करायची ना. ती शिरा काय मला आवडत नाही गोड त्यामुळं उपीट कर म्हणलं. पोहे कर म्हणून उपीट करू नको म्हणते. नाही त्याला खाऊ वाटलं तर खाऊ दे नाही तर राहू दे. रुदा आणि पाणी घे ती भाजून करा. घे पटापटा लालसर भाजून घे मस्त पैकी. आला का कलर बिलर काय नाही अजून? थोडासा चेंज व्हायला लागला. चांगला लाल कलर आला पाहिजे. छान लागतो. मस्त. हा रुद्रा आई वर चढायला काय बिघडलं का? हा पोळं बिळल किती तुला? बिघडलं नाही त्याला बघायचं. ठेव खाली. काय बघतो? हा काय बघतो? काल तर पोराला काय केलंय माहितीये का? काय केलं? सगळं स्वयंपाक झाला सगळं झालं. सकाळी शाबू पण केला नाही. शाबू खाल्लाय. परत म्हणायला मला शाबूची गंजी खायची तसली. हा गंजी काय खिचडी खायची खिचडी म्हणायला लागला. तर ती गंजी म्हणता येणार ती गोड असते ती. भिजायला घातलाय स्वतः शाबू आणि मग परत त्यानं मला दिवसभर झोपूच दिलं नाही की. सकाळी शाबू खाल्ला परत जेवण केलं परत आंबे खाल्लं परत अजून दिवसभर त्याचं तोंड चालू होतं. शेव खाल्ली आणि परत म्हणायला लागलाय झोपली मी जरा वेळ परत दुपारी 2 वाजता. 3दा म्हणायचा आई उठ की मला करून दे शाबू. आई उठ की शाबू करून दिले. परत खाल्ला परत त्याला केली गंजी तसली साखर ते टाकून असं हलवून दिलं. तेव्हा कुठं गप बसला परत कुठं एवढंच खाल्लं आणि तसंच ते परत त्या कृष्णाला बळबळ खा म्हणलं. मी थोडस परत खाल्लं असलं तर पूर्ण. आता पण उपीट बनवायली तर उपीट नको मला पोहे नाही तर कडीपत्ता घेऊन ये रे. नको त्याला झाड मोडवते माझी म्हणते. चांगला निब्बर पानाचा बघून आणा. कवळी पाना नको एकदम निब्बर पाना असावी. सुगंध चांगला येते त्याचा. आणि आता मी हे करायला काही देऊन असं 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 काय असते असं? हा त्यानं खेळ खेळताय. हा होय रुद्रा काय करतो? खेळ खेळतो. खेळ कुठं खेळते ते रे? मैदानात जाऊन खेळ खेळते ती इथं घर खेळते घरामध्ये. हा बाहेर मोठा जागा आहे केवढा केवढा. थोडा जागा आहे तवा. झालं का? उपीट करायला सांगितलं का तुला? नाही तर तू करून बसशील शिरा कार्याचा. कशाला? गोड मला. भाजला कांदा ती चिरते भाजला का? मस्त भाजला. चालते मग घे मग कांदा पिंदा चिरून पट्ट करणं. झाला बघा गरा भाजून. आता कढईत ठेवली. कढईत तेल ओतून घेते.
मस्त तुपात करा भाजला. आता थोडंसं तेल वतते बघा. तेल चांगलं तापतंय. इथं दाखव. तर आता मस्त अशी फोडणी द्यायची बघा. तर जिरी टाकूया. जिरी ही झाली. जिरी मस्त तडतडली का परत कांदा टाकायचा. मी तर बघा अशी बनवते. तुम्ही कसा बनवता सांगा. मिरची कढीपत्ता पण घेऊन टाका. सगळंच भाजतंय मस्त. थोडंसं मीठ टाकलं की पटकन भाजते. काय लावलंय रे तू? हा उचलतेत ना पाटती. थांबतो. तर टाकले बघा अशी फोडणी. मी असं बघा उपीट बनवते. आता जरा भाजलं का कांदा भाजला का त्यात आता हळदी टाकायची. थोडासा शेंगाचा कूट टाकायचा. मग नंतर पाणी टाकायचं बघा. तर लय भाजू पण द्यायचं नाही बघा कांदा भाऊ बहिणीला, नाहीतर कडू कडू असं उपीट लागतं. तर हळदी टाकली 1 चम्मच. जास्त पण हळदी द्यायचं नाही. असा कच्चा कच्चा ठेवला का नाही लय टेस्ट उपीट लागतं. लय करपला का नाही लय कडवाट कडवाट लागतं बघा. मस्त झालाय बघा तळून. आता थोडासा 1 चमचाभर शेंगाचा कूट टाकूले पण नाही टाकायचं. बस झाला एवढा. त्याला पण जरा चांगलं भाजूया. असा मस्त भाजलाय कांदा बघा. असा भाजू द्यायचा चांगला. तेल सुटत करपू द्यायचा नाही बघा, नाहीतर कडू लागतं लय. तर असं मिक्स झालं ना पाणी ओतायचं. मग अशी उकळी आली का मग त्यात गरा टाकायचा. आता तर अशी उकळी आली का मग हो का असा गरा टाकून घ्यायचा. मस्त हलवायचं. पटापटा पटापटा टाकायचं. तर आता बघा अशी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरून. अशी कोथिंबीर टाकली तर झालं आपलं उपीट तयार. हलवून घ्यायचं एकदा चांगलं मिक्स. मस्त असं शिजल्या. हलकं फुसफुशीत झाले. तर या सगळ्यांनी नाश्ता करायला भावा बहिणींना बघ कसं मस्त झालंय उपीट. सांगा कमेंटमध्ये कसं झालंय ते. कसं झालंय रुद्रा उपीट? छान झालंय. खरं का? खा मग.